श्रीमान योगी भाग 1 कथा 21. बंदोबस्तात खजिना वाड्यात आला. मोहरांची सोने नाण्यांची मोजदाद झाली. दादूजींना जेव्हा हे समजलं तेव्हा ते राजांना म्हणाले, बरं झालं. अडचणीच्या वेळी तुमच्यावर लक्ष्मी प्रसन्न झाली. देवानं देणं दिलं आहे. तो खर्च करायला तुम्ही मुखत्यार आहात, पण सारे अंदाज बांधून कामं उभी करा. दादोजींच्या एवढ्या मान्यतेवरही राजे खुश होते. तिन्ही गडांची कामे सुरू झाली. राजांनी त्याच द्रव्यातून शस्त्रे खरेदली, बंदुका घेतल्या. देवीगडाच्या सुवेळा माचीचे काम रूप घेऊ लागले. राजांचे पाय आता पुण्यात टिकत नव्हते. या तिन्ही गडांवर त्यांच्या खेपा होत होत्या. राजे शिवापूरच्या वाड्यात असताना त्यांना तातडीचे बोलावणे आले. दादाजी आणि त्यांचे वडील नरसीबाबा वाड्यात आले होते. सत्रेवर बाबाजी, दादाजी आणि दादोजी अधोवधन बसले होते. राजे तिघांना घेऊन आतल्या महालात आले. जिजाबाई म्हणाल्या, बाबाजी घाबरून गेले आहेत. त्यांना काही सुचत नाही. एवढं घाबरण्यासारखं काय आहे? एक खलिता आला म्हणून एवढं घाबरायचं? राजे म्हणाले. दादोजींनी विजापूरकराचे पत्र समोर टाकले. ते म्हणाले, राजे, साऱ्याच गोष्टी लहान समजून चालत नाही. वाचा तो खलिता, म्हणजे आम्ही काळजीत का पडलो ते समजेल. राजांनी खलिता उघडला. नजर फिरू लागली. दादोजी म्हणाले, मोठ्याने वाचा ना, मासाहेबांनाही मजकूर कळेल. ठीक आहे म्हणत राजे वाचू लागले. वजार तमाम शिवाजी राजे फर्जंद शहाजी राजे याने शहासी बेमानगी करून तुझे खोरियात रोहिणेश्वराचे डोंगराचे आश्रयाने पुंडाव्याने मावळे वगैरे लोक जमाव केला आणि तेथून जाऊन पेशची किल्ल्यावरील ठाणे उडून आपण किल्ल्यात शिरला. हे न झालियास खुदावंत शाह तुझला विजापुरी नेऊन गर्दन मारतील व जमेदारी हक्कानू चालणार नाही हे मनी समजणे आणि या उपरी दिवाणात रुजू राहण. राजांनी पत्र वाचून संपवले आणि ते बाबाजींना म्हणाले, बाबाजी, एकंदरीत तुमची धडगत दिसत नाही. गर्दन मारली जाणार असं दिसतं. बाबाजी म्हणाले, राजे, शाही फरमान म्हणजे काय थट्टा वाटते? उद्या घरदारांवरून गाढवाचे नांगर. बाबाजी, जसं दादाजी तसा मी. गाढवाचे नांगर फिरतील तर तेव्हा आम्ही असणार नाही. आम्ही रोहिणेश्वरी शक्तीत गुंतलो आहोत. आता आम्ही अंतर आणणार नाही. बाबाजी म्हणाले, मी म्हातारा, आता माझे किती दिवस राहिले, पण तुमच्यासारखी मुलं, काळजी वाटते ती तुमची. तुमचे आशीर्वाद असता काळजी कसली. हिंदवी स्वराज्याचे मनोरथ पुरवणारा तो समर्थ आहे. हे राज्य बाबा हे श्रींच्या मनात फार आहे. त्यावर आमची निष्ठा आहे. राजे, तुमची निष्ठा काय कामाची? आदिलशाहीची टक्कर ही काय सामान्य गोष्ट आहे? नुकतं मिसरूट फुटू लागलंय तुम्हाला. हे केस राजकारणात पांढरे झाले. आमचं वय फार वेळा ऐकतोय ते. बाबाजी, श्रीकृष्ण गोकुळातून मथुरेला गेला तेव्हा कृष्णाचं वय काय होतं? राम यज्ञ रक्षणासाठी गेले तेव्हा त्यांचं वय काय होतं? ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा त्यांचं काय वय होतं? राजे, हे देवादिकांच्या गोष्टी, त्या सामान्य माणसाला. कोण सामान्य मानव? सामान्य समजणं हे चूक आहे. देवाचं राज्य उभं करायला आपण ठाकलो. त्या राज्यात देवाचंच अनुकरण केलं पाहिजे. दीन दुबळे हीन समजून राहणाऱ्यांच्या हातून हे कार्य कसं घडेल? बाबाजी म्हणाले, राजे, मी काय करू? राजे म्हणाले, मी कोण सांगणार? तुमच्यावर का सक्ती आहे? हे पटत नसेल तर माफी मागून मोकळे व्हा. बाबाजी थरथरत म्हणाले, माफी? जीवासाठी? राजे, हेही मावळचंच हाड आहे. तुमच्या बरोबर आमचं व्हायचं ते होऊ द्या. दादाजी अभिमानाने आपल्या वडिलांच्याकडे पाहत होते. दादोजींनी निश्वास सोडला. ते म्हणाले, हे असं होणार हे माहीतच होतं. बाबाजी, मला वाटलं होतं तू राजांना सांगशील. सारं शिकवलेलं वाया गेलं. पंत, असं कसं म्हणता? राजांचं काय खोटं आहे? राजांच्या मागे देव उभा आहे. मीच म्हणतो असं नाही, सारे म्हणतात. करतील त्यात त्यांना यश आहे. खजिना सापडला तो काय आकाशातून पडला? बस कर बाबा, एकटे राजे ऐकवतात तेवढं पुष्कळ झालं. त्यात तुझी भर नको. दादोजी म्हणाले, दादोजी, तुम्ही चिंता करू नका. आम्ही आमच्या पेशव्यांच्या मार्फत विजापूर दरबारला थैली रवाना केली आहे. काय म्हणून केली? घाबरून दादोजींनी विचारले. दादोजी, आमच्या संगतीत राहून तेवढंही कळत नाही. इथले गड गाफील आहेत. मुलुकात अंधाधुंदी आहे. बादशाहीने जो मुलूक जहागिरीचा दिला आहे त्याचा बंदोबस्त करणे कठीण आहे. त्यासाठी हे गड घेऊन मुलकाचा बंदोबस्त केला आहे. शाही नोकरीत बेईमान होणार नाही. अशा मजकुराचं पत्र आम्ही पाठवलं आहे. तेवढ्यावर बादशाह समाधान मानून घेईल. कुठवर? दादोजींनी विचारले. जमेल तिथवर, राजे म्हणाले. आणि महाराज साहेबांना कळलं तरी? ते कळायचं राहिलंय थोडंच. तुम्हीच ते कळवलंत ना? आबासाहेबांचं अजून उत्तर आलं नाही. एवढी महत्वाची बाब. आबासाहेबांच्या मनात विकल्प आला असता तर त्यांनी पत्र पाठवलं असतं. पत्र नाही याचा अर्थ अनुज्ञा असाच आम्ही घेतो.
तुम्ही हवा तो अर्थ घ्यायला मोकळे आहात, पण पत्र नाही याचा अर्थ आम्ही निराळा करतो, दादोजी म्हणाले. कसला अर्थ? आपल्या कारवाईमुळे शाही फरमानामुळे राजे संकटात तर पडले नसतील ना, अशी भीती आमच्या मनाला ग्रासते. ती भीती काढून टाका. आमचं पत्र गेलं तेव्हाच तो विचार आम्ही केला होता. राजे मंगळुरी सुखरूप आहेत, विजापुरात ते नाहीत. ही बातमी आम्ही आणलेली आहे. आतापर्यंत शांत बसलेल्या दादाजींनी विचारले, पण राजे, बाबाजींनी राहायचं कुठे? का? आता आम्ही थोडाच गप्प बसणार, केव्हा कैद होईल ते सांगता येणार नाही. बाबाजींना ही भीती वाटत असेल तर हे घर कोणाचं आहे? निर्धोकपणे बाबाजी इथे राहतील. तुमच्या इतकाच त्यांचाही आमच्यावर हक्क आहे. आशीर्वाद घ्यायला आणखीन एक वडीलधार माणूस मिळालं याचा आम्हाला आनंद आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.